हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत करते. मी वैशाली आणि घेऊन आली आहे तुमच्यासाठी ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 72. तू तिच्यासमोर असं का बोलत होतीस? का मुद्दाम? इट्स अ फॅक्ट शंतनू. तिला वस्तुस्थितीची जाणीव करून देत होते. सुरुवातीला हे प्रेम वगैरे म्हणवणारं खूप सुंदर असतं, पण जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा पश्चाताशिवाय हातात काहीही उरलेलं नसतं. का करतेस तू असं? माझ्या लाईफमध्ये तू इंटरफेअर करणार नाहीयेस, हे मी तुला अनेकदा सांगितलंय. शंतनू, आई आहे मी तुझी, विसरू नकोस. आणि काही डिसिजन्स तर मीच घेणार. तसंही दुसऱ्याला सावध करणं हे माझं काम आहे. मी पोळले तसं इतर कोणी भाजून निघावं हे तर चूक आहे ना. स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यांवर फोडू नकोस. तुला नाही निभावता आलं तुझं प्रेम, त्याचा दोष बाबांवर लावू नकोस. हो, बरोबर आहे ना, तूही त्यांचं रक्त आहेस. थोडेफार त्यांचे गुण तुझ्यातही तर येणारच ना. आणि मग तिला सावध करणं तर बनतच होतं, नाही का? उद्या चुकून तुझ्या अतिपॉझिटिव्हनेसचा सामना तिला करावा लागला की तिला आपोआप समजून जाईल की तिची चूक काय आहे. बस, तू ना आता यापुढे एक शब्दही बोलू नकोस. आपलं प्रेम असतं त्याच व्यक्तीवर आपण हक्क दाखवतो. सोड, तुला नाही कळणार. आणि त्यालाही काही लिमिट्स असतात. निदान तू मला त्यांच्यासारखं झालेलं नको आहेस हे तरी कळतंय का तुला? तू यासाठी आलेलीस का इथं? तुझं झालं असेल तर जाऊ शकतेस. शंतनूचा आवाज वाढला तसं त्याच्या मम्माने डोळे मिटले. त्यालाही आपण खूप बोललो असं वाटून गिल्टी वाटलं, पण क्षणभरच. शंतनू, बस, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तो तिला बोलूनच देत नव्हता. ओके, एनिवेज, एन्जॉय युअर डे. बाहेर तुझं गिफ्ट ठेवलंय, येते मी. म्हणत त्याची आई जायला निघाली तसा त्याने पुन्हा तिला आवाज दिला. आणि 1 मिनिट, जाता जाता जरा ऐकून जाच. लग्न तर मी मीराशीच करेन आणि तुला दाखवायला तर नक्कीच करेन आणि निभावून ही दाखवून देईन की तू कशी चुकीची होतीस. आवडेल मला जर का मी चुकीची निघेन. एक हर्टी हास्य चेहऱ्यावर दाखवत त्याची आई तिथून निघून गेली. ती गेली तरी त्याच्या मनात चाललेली चिडचिड जरा कमी होत नव्हती. मीराच्या इतक्या दिवसांनी मिळालेला सहवास असा आईच्या अचानक येण्याने विस्कळीत झाला हे आठवून त्याचं डोकं सनकत होतं. एवढ्यात त्या छोट्या पिलाचा मंजूळ आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला. त्याला बहुतेक भूक लागली असावी. क्षणात घडलेलं सगळं विसरून तो त्याला ठेवलेलं तिकडे धावला. ते त्याच्या टोपलीतून इवलीशी पावलं टाकत बाहेर यायचा प्रयत्न करत होतं आणि त्याचा म्याऊ म्याऊचा गजर कंटिन्यू चालूच होता. त्या पिलाला पाहताच त्याच्या मनात उफाळलेला रागाचा लावा एकाएकी शांत झाला. त्या पिलाजवळ येत त्याने त्याला हळूच हातावर उचललं आणि त्याला किचनमध्ये घेऊन आला. हे स्वीटी, भूक लागली का तुला? थांब, हा देतो तुला खाऊ. तिला गोंजारत त्यानं किचन कट्ट्यावर ठेवलं आणि तिच्यासाठी दूध वाटीत काढलं. त्या पिलाला खाऊ घालताना तो सतत तिला गोंजारत होता. का कोणास ठाऊक, पण तिला पाहून मीराचा चेहरा त्याला आठवत होता आणि आपोआप त्याच्या चेहऱ्यावर गोड स्मित उमटत होतं. मगच मीरासोबत क्षणभरासाठी इंटिमेट होणं त्याला आठवलं आणि त्याला पुन्हा मीराची आठवण तीव्रतेने होऊ लागली. मीरा, आय मिस यू यार. आता तिला रिझल्ट वेळीच भेटता येईल आणि त्यानंतर कॉलेज स्टार्ट होईल. तेव्हाच कसं करणार आहे मी हे सगळं? पण यार, करावं तर लागेल. एव्हाना माऊचं दूध पिऊन झालं होतं. त्याने तिला पुन्हा उचललं आणि तिला जवळ घेतलं. मीरानं दिलेलं हे गिफ्ट त्याला प्रचंड आवडलेलं. जणू जवळ असलेल्या त्या माऊला गाल लावून तो मीरासोबत आहे असं फील करत होता. इकडे सिद्धार्थ मीराला घेऊन मीराच्या घरी पोहोचला. आंटी, आता खुश आहात? तुमच्या मीराला सुरक्षित घरी पोहोचवलंय. आता माझं काम झालं. जाऊ मी आता? हो बेटा, गुड बॉय आहेस अगदी. थँक्यू आंटी. बाय मीरा. मीराला डोळे मिचकावून तो निघून गेला. आईनं ते नेमकंच पाहिलं. मीरा, कशी झाली बर्थडे पार्टी? आईनं विचारलं आणि मीराला क्षणभर शंतनूसोबतचे ते क्षणच आठवले. हो, छानच झाली. मीरा, एक विचारू? हो, विचार ना. सिद्धार्थ कसा मुलगा आहे? अगं, चांगला आहे, नेहमी काळजी घेतो, माझी मदत करतो. वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. म्हणजे फक्त मैत्रीच आहे ना तुमच्यामध्ये? हो, असं का विचारते आहेस? अगं, मी विचारलं फक्त. मला वाटलं तुमच्यात तसं काही. काय? काही नाही. असं काहीच नाही आई. प्लीज तू काहीही विचार करत नको जाऊ ग. म्हणत वैतागून आईचे वाढणारे प्रश्न पाहून मीरा पटकन तिच्या बेडरूममध्ये आली.
बेडरूममध्ये येताच तिनं तिचा मोबाईल हातात घेतला. पाहते तर इंटरनॅशनल नंबरवरून 1-2 मिस कॉल होते. हे कॉल कोणी आणि कधी केले? जाऊ दे, कोणी फ्रॉड असेल म्हणत तिने फोन बेडवर ठेवला आणि कपडे चेंज करू लागली. एवढ्यात व्हॉट्सअपवर सेम नंबरवरून मेसेज आला. हे हाय मीरा, दिस इज स्वरा. स्वरा नाव दिसलं तसं तिनं पटकन मोबाईल हातात घेतला. बेडवर बसत तिनं तिचे मेसेज ओपन केले. हाय दी, तू कुठं आहेस? कशी आहेस? मी छान आहे मीरा. तुम्ही सगळे कसे आहात? आय नो मला हे विचारण्याचा अधिकार नाही, बट आय मिस्ड यू ऑल. मी खूप मिस करते तुम्हा तिघांना. ती असं का केलंस ग? मीरानं तिला मेसेज केला. सॉरी ना मीरा, बट आता कुठे आहेस? कॉल करू का? बोलू शकते का आता? नको दी, आत्ता घरात आहे. मी कधी बाहेर गेली तर करेन तुला कॉल. मीराने मेसेज केला आणि पुढच्या क्षणाला तिथल्या घराच्या आणि तिच्या नवऱ्यासोबतचा स्वराचा फोटो फोनवर आला. स्वरापेक्षा थोडा आणखीन दिसायला हँडसम होता तो तिचा नवरा. दोघांना एकत्रित खुश असलेले चेहरे पाहून मीराच्या चेहऱ्यावरही हास्य उमटलं. ती खुश आहे पाहून मीरालाही समाधान वाटलेलं. स्वराच्या या डिसिजनमुळे खरं तर मीरा चांगलीच अडचणीत आलेली. तिचं आयुष्य अगदी बंदिनीसारखं झालेलं. पण एवढा मोठा निर्णय घेऊन तिची बहीण तिच्या आयुष्यात आनंदी आहे यापेक्षा तिला दुसरं काय हवं होतं? मीरा ते पाहूनही खुश झाली. प्रत्येकाला आपलं आयुष्य त्याच्या मर्जीने जगायची मुभा आहे आणि ती व्यक्ती तिच्या आयुष्यात सुखी आहे. कदाचित हे ज्याचं त्याचं नशीब असतं. अशीच सुखी राहा. मीराने तिला मेसेज केला. थँक्स मीरा, मला समजून घेतलंस. तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. खरं तर सगळं खूप घाईत झालं, पण फोनवर बोलू. तुझं कॉलेज सुरू झालं की मला सांग, मी कॉल करत जाईन. बाय बाय. तिला रिप्लाय करून मीराने मोबाईल साईडला ठेवून दिला. मीरा स्वरादी आणि तिच्या निर्णयासाठी ती तिला ब्लेम करत नव्हती, पण स्वतःच्या आयुष्यासाठी मात्र तिच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं. ते कसं सुटणार होतं हेही एक मोठं कोडं होतं. शंतनूपासून दूर जाण्याचा विचार करणारी मीरा आज शंतनूच्या फक्त तुटक बिहेवियर पाहून सगळं जरा सांगून बसलेली. तिच्याही नकळत त्याच्यात आणखीन गुंतून बसलेली. आणि नकळत आज दोघांच्यात सडली गेलेली ती एक पायरी, ती आठवून मात्र त्याच्यापासून दूर जाण्याचा विचारही आता तिला करवत नव्हता. श्वासात काहीतरी अडकल्याची भावना होऊ लागलेली. मीरा, असं काही एक करणार नाहीयेस तू. तुला माझी शपथ आहे. काही झालं तरी तू फक्त माझी आहेस, हां? आणि मी हे होऊच देणार नाही. त्याचे ते डोळ्यात डोळे घालून बोलणं आठवलं तरी तिच्या रोमरोमात थरथर उठत होती. दिला तिचं प्रेम मिळालं, मग मलाही माझं प्रेम मिळेल का? देवा, असंच होईल का रे? मी नाही शंतनूला विसरू शकणार. आता आमची भेट रिझल्टच्या दिवशीच होईल. तोपर्यंत तर वाट पाहावीच लागेल. एवढ्या तिच्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स आले. मीरा, वी बोथ मिस्ड यू सो मच. तिनं व्हॉट्सअप ओपन केलं. पाहतं तर मेसेजसोबत शंतनूने मनी माऊसोबतचा फोटो पाठवलेला. तो पाहूनच तिच्या गालावर हास्य पसरलं. वाव, सो क्यूट. मनी माऊसाठी बरं का. तिच्या त्या रिप्लायवरून शंतनूकडून डोळे फिरवण्याची इमोजी आले. तसं तिने तिला हसण्याची इमोजी पाठवली. तिला खूप हसू येऊ लागलेलं होतं, पण हसता हसताच ती गंभीर झाली. शंतनू तिला मिळेल याची तिला खात्रीच वाटत नव्हती आणि मनात काहीतरी सलू लागत होतं. दिवसामागून दिवस जात होते. शंतनू मीरा व्हॉट्सअपवर चॅटिंगमध्ये बोलत राहायचे. आई आणि बाबांचाही एव्हाना मीराने विश्वास संपादन केलेला, पण ती स्वराच्या संपर्कात आहे याची भनक मात्र तिनं आईबाबांना लागू दिली नव्हती. स्वरा ही अधूनमधून मीराशी चॅटिंगवर बोलत राहायची. अखेर रिझल्टचा दिवसही जवळ आला. मीराला निदान त्या दिवशी तरी शंतनूला भेटता येणार होतं. तसं तर एकमेकांना भेटायला मिळणार यासाठी दोघंही एक्सायटेड होते. आज रिझल्ट लागणार होता. म्हणताना मीरा कॉलेजमध्ये जायला निघाली आणि चप्पल घालणार एवढ्या दारात सिद्धार्थ आला. हाय मीरा. ओ, तू इथं? मीराने त्याला अचानक तिथं पाहून अगदी 1708 चेहऱ्यावर आणत विचारलं, कारण बाबा तिच्या मागेच होते. त्यांना आज ऑफिसला लेट झालेलं. हो, आज रिझल्ट आहे ना, मग मी विचार केला एकत्रच कॉलेजला जाऊ. अरे वा, बरं केलंस की सिद्धार्थ, तू सोबत आहेस मग टेन्शन नाही. जात जा तू मीरा सिद्धार्थ सोबत, नाहीतर आता मीच सोडायला चाललेलो तिला, बाबाच बोलले. हां? मीरा प्रश्नार्थक भावासह उभीच होती. हं, काय आता, चल ना. हो चल, संभ्रमात ती म्हणाली. आणि हो सिद्धार्थ बेटा, आता 12वी असेल नाही, मग थोडं अभ्यासावर जास्त लक्ष द्या. दोघांनाही चांगली ग्रेड मिळवायची आहे, लक्षात असू द्या, बाबा म्हणत होते. हो ऑफकोर्स अंकल,
येऊ का आता? लेट होईल नाही तर. तो हसत बोलला. हो हो जा मीरा, आणि हो मला कॉल करून सांगशील काय रिझल्ट आहे ते. हो बाबा. चल. तिने सिद्धार्थला खुणावलं आणि सिद्धार्थनेही बाईकजवळ येत बाईक स्टार्ट केली. मीरा सिद्धार्थच्या मागे बसली आणि बाईक लगेच कॉलेजच्या दिशेने निघाली. मीराला प्रचंड आश्चर्य वाटत होतं की बाबांनी सिद्धार्थ सोबत जायला कशी काय परवानगी दिली. बाबा जा बोलले याच्यासोबत कमाल आहे, कदाचित त्यांच्या मित्राचा मुलगा आहे म्हणून असेल. ठीक आहे ना, कॉलेजमध्ये जायला मिळेल हे महत्त्वाचं. मग मी त्यांना पुढच्या शिक्षणासाठीही तयार करेन. मीरा आता स्वतःच सकारात्मक विचार करत होती. मीरा आणि सिद्धार्थ अखेरीस कॉलेजमध्ये पोहोचले. शंतनू ही बाईक पार्किंगमध्ये लावून नोटीस बोर्डकडे जायला निघाला. एवढ्यात त्याला सिद्धार्थ आणि मीरा सोबतच येताना दिसले. दोघंही एकमेकांसोबत हसी मजाक करत येत होते. त्याचा नेहमीचा पजेसिव्हनेस डोकं वर करू लागलेला. आणि शंतनूला आईचं बोलणं तुझ्या अति पजेसिव्हनेसचा सामना तिला करावा लागला की तिला आपोआप समजून जाईल तिची काय चूक आहे ते. तो पटकन त्यांच्या विरुद्ध दिशेला वळला. डोळे घट्ट मिटले आणि मनातील तो विचार झटकला. एवढ्यात मागून जोराची थाप त्याच्या पाठीवर पडली, जी अर्थात सिद्धार्थचीच होती. हे हाय शंतनू. हे हाय सिद्ध. हाय मीरा. तो झटदिशी वळला आणि हात वर करत बोलला. हाय शंतनू. मीरानेही हात वर केला. तिच्या डोळ्यातले भाव आणि इतक्या दिवसांनी तिचं समोर येणं, तिचं त्याच्यावर असणारं प्रेम न सांगताही त्याला तिच्या डोळ्यात दिसलं, ज्यात त्याला भेटण्याची ओढ होती. चला मी पाहतो रिझल्टचं काय झाले, तुम्ही बोला तो सोबत तोपर्यंत, म्हणत सिद्धार्थ निघून गेला. हे मीरा चल ना थोडं तिकडे बसू, शंतनू म्हणाला. अरे असं काय करतोस, आधी रिझल्ट तर पाहूया. पाहू ग, तो कुठे जाणार आहे. पण तू आता गेलीस तर पुन्हा कॉलेज सुरू झाल्याशिवाय भेटणार नाहीस. अरे मग भेटेनच ना, कॉलेज सुरू व्हायला अजून 15 दिवस बाकी आहेत, तोपर्यंत तरी चल ना थोडा वेळ बसू. पुन्हा वैजू आणि शुभ्रा आले की तू त्यांच्यासोबत जाशील प्लीज ना मीरा. त्याचा अर्जव करणारे डोळे त्यांना ती नाही बोलूच शकली नाही. तिची पावले आपोआप त्याच्यासोबत तो नेईल तिकडे आपोआपच वळलेली. 15-20 मिनिटं झाली होती त्या दोघांना गार्डनमध्ये येऊन. अगदी कोणालाही शोधूनही सापडले नसते अशा ठिकाणी शंतनू तिला घेऊन आलेला. कॉलेजच्या बिल्डिंगच्या मागच्या साईडला असलेल्या गार्डनमध्ये घेऊन आलेला तो तिला. त्याने तिचा हात हातात घट्ट पकडला होता, जणू आता तिला कुठं जाऊच द्यायचं नव्हतं. पण आल्यापासून फक्त तिला पाहतच राहिलेला. एक क्षणाला मात्र ती ओशाळली. काय काही बोलत नाहीयेस आणि असं काय पाहतोयस, ती खाली पाहत म्हणाली. अगं पाहून घेतोय माझ्या मीराला. शंतनू बी सिरियस, असंच करत राहिलास तर 12वीचा अवघड होईल हा. ओहो मीरा असं काही नाही होणार, तुझं नाही पण माझं तर होईल ना. ती त्याच्याकडे तिरकस पाहत हसली. तू ना वेडीयस मीरा. तिच्या डोक्यात हलकच फटका मारत तोही हसू लागला. दोघंही क्षणभर हसत राहिलेले आणि ती एकाएकी गंभीर झाली. काय झालं मीरा, मजाक नाही हा शंतनू. आज निघतानाच बाबा बोलेत 12वीला ग्रेड मिळायला हवी. मी आहे ना, मी करेल तू हेल्प तुला. ही अशी? हा ग, आता खूप दिवसांनी भेटलो, मग साहजिक आहे ना मीरा. कॉलेज सुरू झाल्यावर काय रोज भेटशील तू, मग नाही ना टेन्शन. ओ अच्छा असं आहे का. हो असंच आहे. तो तिला एकदम जवळ ओढत तिच्या गालाला गाल लावत बोलला. अरे काय करतोयस, आपण कॉलेजमध्ये आहोत. ती त्याला दूर ढकलत बोलली. हो मीरा आपण कॉलेजमध्ये आहोत, मला माहिती आहे, तो म्हणाला. आणि काही क्षण दोघात शांतता पसरली. आजूबाजूची रोपटी आणि त्यावर फुललेली सुंदर फुलं पाहत ती शांतता भंग करत मीराने विषय काढला. हे शंतनू ऐक ना, दीचा मेसेज आलेला, ती तिथं खूप खुश आहे तिच्या आयुष्यात. ओ काय सांगतेस. अच्छा म्हणजे तुझी आठवण आली तिला, आणि तिला खुश नसायला काय झालं. तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम क्रिएट करून ती खुशच असेल ना तिथे. तू असं काय बोलतोयस, प्रत्येकालाच त्याचं आयुष्य त्याच्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे, मग तुझं काय. त्याच्या या प्रश्नावर ती शांत झाली. सॉरी मीरा, ती खुश आहे चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, पण तिनं तुझा विचार केला नाही आणि मला नाही आवडलं हे. सोड ना शंतनू, ज्याचं त्याचं नशीब. काही नाही, मी आहे तुझ्यासोबत. मीरा कोणतीही गोष्ट नशीब म्हणून कधीच स्वीकार करू नकोस. प्रॉमिस कर मला असा विचार नाही करणार, तुला हवं ते करशील. तो हात पुढे करत म्हणाला, पण ती मात्र त्याला तसं काही प्रॉमिस करायला धजावत नव्हती. एवढ्यात पाठीमागून आवाज आला. हे यू गाईज, तुम्ही इथं बसलाय, अख्खं कॉलेज पालतं घातलं आम्ही, कमॉन मीरा. वैजूचा आवाज होता. हो मग काय, आता आमची गरज नाहीये. शंतनू भेटला ना मीराला, तरी मी बोलले होते तुला वैजू, अगं आपण नको डिस्टर्ब करायला त्या दोघांना, शुभ्रा म्हणत होती. अरे असं काही नाहीये,
म्हणत मीरा उठून वैजू आणि शुभ्राकडे आली. मग कसं आहे मीरा? शुभ्रा म्हणाली. अगं असं काय करतेस? किती दिवसांनी भेटलेत ते, मग एकांतर हवाच ना. मीरा ऐवजी वैजूच बोलली. आणि सगळं दोघीच बोलत होत्या पाहून मीराने शंतनूकडे पाहिलं तर तोही तिथे येताना तिच्याकडे पाहत हसत होता. बाय द वे शंतनू, काय मग कसं चाललंय? मजेत ना? तुला काय बाबा कसलं टेन्शन नाही, मजा आहे तुझी. कॉंग्रॅच्युलेशन, वैजू म्हणाली. हो थँक्स, तो म्हणाला. कॉंग्रॅच्युलेशन शंतनू, शुभ्राही म्हणाली. थँक्स शुभ्रा. अगं पण कशासाठी? मीरा शंतनूकडे तिरकस पाहत बोलली. कशाबद्दल काय? तू अजून रिझल्ट पाहिलाच नाहीस का? नाही, काय झालं? मीरा, अगं शंतनू साहेबांनी पुन्हा टॉप केलाय, आहेस कुठे? शुभ्रा म्हणाली. ओह काय सांगतेस? कॉंग्रॅच्युलेशन शंतनू. ओह अच्छा, म्हणून पाहायचं नव्हतं का रिझल्ट तुला? मीरा म्हणाली. अगं असं काही नाही आहे मीरा, मलाही आत्ताच कळतंय. बट मला माझा पाहायला हवा ना रिझल्ट. अरे यार, ती टेन्शनमध्ये येत बोलली. मीरा, मी पाहिला तुझाही रिझल्ट, फर्स्ट क्लास मिळालाय तुला. ओह रिअली? थँक्स वैजू. थँक्स काय गं, चला आता भूक लागली आहे, कुठेतरी काहीतरी खाऊ. वैजू म्हणाली. हो पण आज कॅन्टीनमध्ये नको हां. बरं बाई, तू म्हणशील तिथे जाऊ. पण हा सिद्धार्थ कुठं राहिला, का आलाच नाही? शुभ्रा म्हणाली. आलाय तर रिझल्ट पाहायला गेलेला गं असेल बाहेर कुठेतरी. आधी चला तर इथून, मीरा म्हणाली. ते चौघेही तिथून बाहेर पडले. बिल्डिंग समोर येताच त्यांना शोधणारा सिद्धार्थ दृष्टीस पडला. अरे काय, कुठे होता इतका वेळ? त्यांना पाहून सिद्धार्थ लगेच त्यांच्या ग्रुपकडे आला. तुझ्या मित्राला विचार, बघ काय भारी जागा शोधून काढली आहे, वैजू म्हणत होती. ढूंढते रह जाओगे, शुभ्रा हसत म्हणाली. तसे सगळेच हसले. शंतनू आणि मीराची त्यातूनही एकमेकांशी नजरानजर झाली. बाहेरच्या एका कॅफेत जायचं ठरलेलं आणि मीरा आता मात्र त्या कॅफेपर्यंत शंतनूच्या बाईकवर निघाली. आजचा पार्ट इथंच संपलाय. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह ही कथा ऐकायला कशी वाटते हे आपल्या कॉमेंट्समधून कळवायला विसरू नका. आणि कथा आवडत असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. कथा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.